ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कचा 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 कचा, म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाहीतर माझा हात आखडता येईल। इंदापूरमधल्या वकील व्यापारी संघटनेच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं हे विधान, मतदारांना आश्वासन देताना त्यांनी हसत खेळत हे वक्तव्य केलं खरं, पण आता त्यांचं हेच वक्तव्य निवडणूक आयोगाच्या दरबारी पोहोचलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगानं अजितदादांच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आता निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना प्रतिस्पर्ध्यांकडून कात्रीत पकडण्याचे प्रयत्न तर होणार आहेतच। तेच काहीसं इथंही झालेलं आहे। मतदारांना आमिष दाखवणं, निधीवरून धमकावणं हे निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात आहे। याच नियमाला अनुसरून आता त्यांच्या इंदापुरातल्या एकूणच भाषणातले जे काही वाद निर्माण करणारे मुद्दे होते त्या संदर्भात चौकशी होणार आहे। याच मुद्द्याच्या निमित्तानं अजितदादा आणि राष्ट्रवादी, महाविकास आघाडी आणि हे एकूणच जे काही नेते आहेत त्या सर्वांची भूमिका या बाबतीत काय आहे, काय घडू शकतं, याचाच आढावा घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। इंदापूरमध्ये वकील आणि व्यापारी संघटनेच्या मेळाव्यात अजितदादांचं नुकतंच भाषण झालं। त्यावेळी अजितदादा काय म्हणाले होते बघा, आपल्या भागाला मी निधी कमी पडू देणार नाही, मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचा कचा, म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा पण हात आखडता येईल। आता ते असं म्हणतात सभेमध्ये एकच आशा पेकला। स्वतः अजित पवारही हे हास्यविनोद करण्याच्याच सुरात बोलले, पण आता त्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमधून सोशल मीडियामधून जोरदार व्हायरल झालेला आहे। अजित पवारांचे विरोधक चिडले आणि त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली। अजित पवारांचं वक्तव्य आचारसंहितेचा भंग असल्याचं म्हणत त्यांच्या वक्तव्याची चौकशी करावी अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांच्या त्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आता आदेश दिलेले आहेत। अजित पवारांनी या वक्तव्यासोबतच आणखी देखील काय काय म्हटलेलं आहे बघा। तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरं बोलत असतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता। हे करत असताना जरा आमचंही विचारा, जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर त्यांना चांगली वागणूक द्या आणि दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं की इंजेक्शन टोचा, असं अजित पवार म्हणाले। आणि ते असं म्हणत असताना तिथं हशा देखील पिकला, पण लगेच स्वतःला सावरत अजित पवारांनी सॉरी, माफ करा असं म्हटलं। मुलींचा जन्मदर कमी होत असल्याबद्दल अजित पवार यांना चिंता आहे। या चिंतेपोटी त्यांनी असं काही उदाहरण दिलं की त्यावरून देखील वाद सुरू झाला। मुलींचा जन्मदर असाच कमी झाला तर भविष्यात द्रौपदी सारखं करावं लागतं की काय अशी भीती वाटते, असं याच मेळाव्यात अजित पवार म्हणाले। आता इंदापुरातल्या अजित पवारांच्या या मेळाव्यातल्या भाषेवर त्यांचेच पूर्वाश्रमीचे सहकारी सडकून टीका करायला लागलेले आहेत। राष्ट्रवादीचा शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे काय म्हणाले, त्यांनी टीका केली आहे बघा। निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहेत, त्यामुळं निवडणुकीसाठी जनतेच्या कराच्या पैशाची प्रलोभन दाखवणं आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना केलेला आहे। तर अजित पवार व्यापारी आहेत, ते सौदाच करणार असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे, त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आपल्या दादाला एकाच वाक्यात उत्तर दिले, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्याच्या नंतर अजित पवार आता स्पष्टीकरणासाठी पुढे आले। उगाचच कुणी धचा मा करू नये, कचाकचा हा शब्द ग्रामीण भागातला आहे, मी तिथं गमतीनं हसत खेळत बोलत होतो। तो सगळा क्राऊड डॉक्टर वकील मंडळींचा होता, तो काही जाहीर सभेचा माहोल नव्हता। निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या नियमांचा, आचारसंहितेचा कुठेही भंग होता कामा नये
या बाबतीतली खबरदारी मी घेत असतो, त्यामुळे कुणी उगाच बाऊ करू नये अशी सारवासारव त्यांनी केलेली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही बाजू घेत अजितदादांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये असं म्हटलेलं आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप आणि त्यावरून वाद हे निवडणुकीच्या काळात महिनाभर सुरूच राहणार आहेत. त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत राहणार आहेत. आताही अजित पवारांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यात कोणाची बाजू घेण्याचा किंवा टीका करण्याचा आमचा हेतू नाहीये. जे घडलं ते तुमच्या समोर मांडलेलं आहे. तुम्हाला यावरती काय वाटतं कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.